सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम
राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अयंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता प्राकृती जनहितार्थ प्रपंचे नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा क्रांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता राहुलजी ओंकार साधना घेतील. राऊत सर तुमचा आवाज नाही येते. राऊत सर तुम्ही म्यूटवर आहात. सॉरी सॉरी आता येतोय. आता बरोबर आहे. ओके सॉरी सॉरी. नमस्कार. मी आता जरा बाहेर आहे, थोडं डिस्टर्बन्स असणार आहे. आपण आता ओंकार साधना आणि प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण प्राण आकर्षण क्रियेने करूयात. जिथं आपण बसला असाल कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल क्रॉस लेग सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बांध. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम,
सो 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 so 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 स्टॉप. आपण आता प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी जसं इन्स्ट्रक्शन देईल त्या फॉलो करणे. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करूया. स्टॉप. एक्झेल, होल्ड ब्रेथ, बाह्य कुंभक. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Breathe in, deep breathe in. Hold breath, Antakumbhak. 1 2 3. Slow breathe out, Rechak. हा एक राउंड झालाय. आणखीन 2 राउंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop. Exhale. Hold breath. बाह्य कुंभक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Deep breathe in. Hold breath, Antakumbhak. Hold 1 2 3. Slow breathe out, Rechak. Normal breathing. एक शेवटचा राउंड. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop. Exhale. Hold breath, बाह्य कुंभक. Hold 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Deep breathe in, Purak. Hold breath, Antakumbhak. Hold 1 2 3. Slow breathe out. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. ओंकार हा आपल्या श्वास, जेवढा श्वास आहे त्यातला अर्धा श्वास उ म्हणायचा आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटा नदीसारखा दीर्घ असावा, तेलाच्या दारासारखा अखंड असावा आणि शंखनादासारखा गंभीर असावा. एक्झेल, दर्शनयुक्त पूरक.
एक्सेल. दर्शन तो पूरक. ओम. दर्शन तो पूरक. शांत शांत शांत. आपण जातो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलाय तो मनातल्या मनात साठवण्याचा प्रयत्न केला. बाहेरचे वातावरण पूर्णपणे विसरून जा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राइट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र आहे सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यमध्ये 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राइट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणात पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. दर्शन तो पूरक. पूरक. दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामच्या अभ्यासातून मिळाली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हातांनी चेहरा काप करू. हरिओम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो, डॉक्टर साहेबांना आणि आपल्यालाही वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 21वा श्लोक आपला आपण सुरू केला होता तो आज संपवण्याचा प्रयत्न करूया. 21वा श्लोक सगळेजण एकत्र म्हणूया आणि नंतर मग मी त्याबद्दल काही माझे विचार मांडतो. मना वासना चुकवीर मना कामना सांडिरे द्रव्यदारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवीरा घवासी. श्री श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.
या श्लोकाचा विचार करताना वासनेचे जे 7 स्तर आहेत त्याचा आपण विचार करतो आहोत. आणि यामध्ये विचार करता करता आपण स्पृहा हा भाग बघितला होता. तरी सुद्धा एकदा स्पृहेबद्दल थोडा विचार करूया की स्पृहा म्हणजे हे माझ्याजवळ असावं आणि आपण स्पृहणीय म्हणतो म्हणजे माझी वासना तृप्त व्हावी असं मला वाटतं. त्याची एक समर्पकता जी आहे ती आपण व्यक्त करतो. कधी तोंडाने नाही पण मनामध्ये तरी आपल्या येतं की हे आपल्याकडे असावं. कुठल्या आपण शोरूमला गेलो आणि एखादी वस्तू बघितली की आपल्याला असं वाटतं की नाही हे आपल्याकडे असावं म्हणून. त्याची उपयोगिता हा भाग इथे नाहीये, त्याचा विचार केलाच नाहीये. ती उपयोगिता बघून जर का आपण निर्णय घेतला तर ठीक आहे, गोष्ट वेगळी. परंतु केवळ फक्त इतकं छान आहे आणि माझ्याकडे असावं असं वाटणं ही स्पृहा झाली. याबद्दल अमृतबिंदू उपनिषदात मंदताईंचे जे प्रवचन आहे त्याच्यात अजून सविस्तर विचार आलेला आहे. तो कधी पुन्हा या योगाने आला तर आपण बघूया. तर अशी ही स्पृहा की स्पृहेमध्ये हा विचार असतो की अशी वस्तू ही माझ्याकडे असावी, हे मला आवश्यक आहे आणि त्याला स्पृहा म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पुढचा स्तर जो आहे याचनेचा वासनेचा तो येतो अपेक्षा, जो 5वा स्तर येतो. तर अपेक्षा याचा अर्थ हे मिळवण्याचा मी अधिकारीच आहे असं वाटणं. हे जेव्हा वासनेचं स्वरूप बदलतं तेव्हा त्याला अपेक्षा म्हणतात. आणि या अपेक्षेपूर्वी आपण पूर्वी ज्यांच्याकरता काहीतरी केलेलं असतं, मुलाबाळांसाठी म्हणा, समाजासाठी म्हणा, असं म्हणतात की मुलाबाळांसाठी केलं, मुलांकडून अपेक्षा नाही ठेवायची तर कोणाकडून ठेवायची. व्यवहाराच्या दृष्टीने हे अगदी बरोबर आहे. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे, हेही बरोबर आहे. पण त्यानं माझं चित्त जेव्हा व्यथित होतं त्यावेळी वासना ही अपेक्षेच्या रूपामध्ये बदलली असं आपल्याला विचार करावा लागतो. मुलांनी आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे हे बरोबर आहे, पण आई वडिलांनी ती अपेक्षा ठेवायची नाही. मुलांचं ते कर्तव्य आहे. समाजाची सेवा केलीच पाहिजे पण समाजाकडनं परतफेडीची अपेक्षा ठेवायची नाही. आणि अपेक्षा म्हटलं की अपेक्षाभंग येतो. अशी अपेक्षा नव्हती की ती व्यक्ती माझ्याशी असं वागेल. तर त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं पण चक्क माझा अपमान केला, माझा अपेक्षाभंग केला. तर हा अपेक्षाभंग जो होतो तो या वासनेतनं होतो. जेव्हा अपेक्षा ठेवतो त्यानंतर पुढे येतो तो अपेक्षाभंग येतो. आणि पुढे सांगितली आहे 6वी जी त्यातली ती तृष्णा. तृष्णा म्हणजे वासना ही तृप्त न होता ती वाढतच जाते. त्याला तृष्णा म्हटलेला आहे. म्हणजे तहान हा शब्द वापरतो आपण मराठीमध्ये की तहान भागतच नाही. किती पाणी प्यायलो, पोट डचमळायला लागलं, पोट फुगलं, इतकं पाणी प्यायलो. तर इथून ते थंड पाणी जाण्याचं जे फिलिंग आहे ते अजून मिळावं असं वाटतं. पोटाला पाणी नकोय पण इथे पाहिजे, माझा गळा थंड झाला पाहिजे, अजून पाणी पाहिजे. ही जशी वासना आहे त्याला तृष्णा म्हणतात. आणि कितीही मिळालं तरी ते अजून मिळालंच पाहिजे, ही झाली तृष्णा. एक श्लोक आहे की निस्वो वष्टी शतं शती दशशतं लक्षं सहस्राधिपः लक्षेशः क्षितिपालतान् क्षितिपतिश्चक्रेश्च वाच्छति चक्रेशः पुनरिन्द्रतान् सुरपति ब्राह्मं पदं वाच्छति ब्रह्मा शैवपदं शिवो हरिपदं चाशांवधीन को गतः. असा श्लोक आहे की ज्याच्याकडे काही नाही त्याला वाटतं 100 रुपये तरी मला रोज मिळावे. म्हणजे महिन्याला जर का 3000 मला जर का मिळाले की मी त्यातून काहीतरी माझी डाळ तांदूळ आणि जेवेन. आणि असे 100 रुपये रोज मिळायला लागले तर पुरतात का? नाही. मग हळूहळू अपेक्षा वाढायला लागते. अपेक्षा वाढायला लागली की तिला तृष्णा म्हणतात की नाही हो, रोज 1000 रुपये तरी पाहिजेत. म्हणजे 30,000 रुपये झाले का? पुरे का? नाही. आता असं आहे की राहताना आपल्या योग्यतेला आपण साजेसं राहावं लागतं. मग लाख मिळावेत. मग लाख मिळाले तर 10 लाख मिळावे. मग 50 लाखाचं पॅकेज मिळावं. 50 लाख मिळाले. मग असं आहे की समाजाची सेवा करावी असं मला वाटतं. देशाची सेवा करावी. नगरसेवक व्हायचं ठरवलं. पैसे आहेत तर नगरसेवक झाले. पुरे का? आमदार पदम वाच्छन्ति. म्हणजे क्षितिपतीश
क्षितिपतिश्च क्रेशता वाच्छती. आमदार पद मिळालं, एकदा निवडून आला, पुरे का आता? तरी नाही. मग आता देशाची सेवा करायची इतकी इच्छा असते, मग पक्ष बदलून बदलून देशाची सेवा होते. मंत्रिपद मिळालं पाहिजे, मिळालं, ते पुरे का? नाही. मग तिकडे दिल्ली हाक मारते मला, मग तिकडे जायचं आहे, त्यातही मंत्रिपद पाहिजे. केंद्रीय मंत्री कर्तव्य म्हणून करायचं असेल तर जरूर करावं, पण चित्तामध्ये विचार हा करावा की ही माझी तृष्णा दिवसेंदिवस ही वाढत नाहीये का? हे पाहिजे, ते पाहिजे, 2 बंगले पाहिजे, 4 बंगले पाहिजे, किती पाहिजे? आणि निम्न स्तराला अशी वासना जाते. कामना, वासना, आशा, स्पृहा, अपेक्षा, तृष्णा भागतच नाही. अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, असं ते होतं. महाभारतामध्ये ती ययातीची कथा येते की जो पूर्वज आहे यांचा, कौरव पांडवांचा पूर्वज आहे तो, आणि तो ययाती देवयानीशी बोलतोय. तो ययाती सांगतो की भागतच नाही ही तृष्णा, किती मिळालं तरी अजून पाहिजे असं मला वाटत राहतं. तो असं म्हणतो, आणि फार छान वाक्य आहे की या जगामध्ये एका माणसाला सगळे विषय जर का मिळाले, आणि एका माणसाला सगळी रत्न मिळाली, एका माणसाला धान्य मिळालं, एका माणसाला सगळे खाद्यपदार्थ मिळाले, एका माणसाला सगळी सुख मिळाली, तरी या एका माणसाची सुद्धा तृप्ती करण्याची व्यवस्था जगातल्या या सगळ्या विषयांमध्ये नाही. जगातलं सगळं सगळं जरी मिळालं तरी तृप्ती त्यांनी होत नाही. ती व्यवस्था या विषयांमध्ये नाही. त्यामध्ये न जातु काम कामानामुपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वत्मैर्व भूय एव अभिवर्तते. म्हणजे एखाद्या पेटलेल्या अग्नीच्या तुपाच्या त्या आहुत्या त्याच्यात टाकत राहणं आणि ते अग्निकुंड विझेल अशी वाट पाहणं, हे जेवढ्या मूर्खपणाचं आहे, तेवढ्या या ज्ञानेंद्रियांना विषयाच्या आहुत्या आपण टाकत राहतो, आणि केव्हा तरी मला पुरे वाटेल, तृप्त वाटेल असा विचार करणं हे तेवढ्याच मूर्खपणाचं ठरतं. म्हणून केव्हा तरी याचा विचार आपल्याला केला पाहिजे की तृष्णा ही आपण सोडावी. आणि तृष्णा याचा अर्थ कधी न भागणारी वासना, आणि शेवटचा आणि वासनेचा अत्यंत निम्न प्रकार जो इथं येतो तो येतो याचना, मागणं. मग ती आपली वासना तृप्त होणं, याच्यासाठी मग याचना करणं, लोकांकडे मागणं. मला वाटलं होतं तुम्ही बटाटे वडे कराल, पण कोणीही केले नाही. शिबिराला गेलो होतो, 7 दिवस शिबिरामध्ये रोज पोहे उपीट, पोहे उपीट, पोहे उपीट. शेवटी मी संयोजकांना सांगितलं की जरा वडे करता का प्लीज, मला खूप आवडतात. वासना जेव्हा ही अत्यंत खालच्या स्तराला उतरते, तेव्हा ती याचनेच्या स्वरूपामध्ये बदलते, आणि याचना म्हणजे भीक मागण्यासारखं आहे. याचनेचं कारण वासना आहे. की काय गरज आहे की काहीतरी पोटाला खायला मिळालं पाहिजे, हे बरोबर आहे, पण ते जिभेला पाहिजे अशा निम्न स्तराला माणूस उतरतो. आणि त्यावेळेला या शरीरातला जो आत्मा आहे, याचं तेज हे आपण घालवून टाकतो, आणि म्हणून याचना नसावी. समर्थ याकरता सांगतात की जर आपल्याला यातून बाहेर पडायचं असेल तर मना यातना थोर हे गर्भवासी, या वासनेमुळे पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. गेल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की बहुहिमपुटी होय जे मायपोटी, म्हणजे अत्यंत अपमानास्पद असं आईच्या पोटामध्ये आपल्याला राहावं लागतं. अत्यंत यातना होतात. जन्मापूर्वी यातना, जीवन जगताना सुद्धा यातना आहेत, आणि मरताना सुद्धा यातना. तर याचं कारण या वासना आहेत. जसा ज्ञानोबांचा हरिपाठ तसा एकनाथांचा हरिपाठ आहे. त्यातल्या पहिल्याच अभंगात नाथ म्हणतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेमुळे हा देह धारण करावा लागतो, जन्म घ्यावा लागतो. आणि शेवटचं चरण जे या श्लोकातलं आहे ते मना सज्जना भेटवी राघवासी, की मना तू सज्जन आहेस ना, त्या राघवाची, रामचंद्राची भेट मला घालून दे. या वासनेवर आपण मिळवावा याचा आपल्याला विचार करायला हवा. आणि विचार झाला असेल तर आपल्याला तसा अभ्यास करायला हवा, आणि शांतपणे ही वासना मी जिंकावी. माझ्या भोवती विषय असायला अजिबात हरकत नाही, माझ्या भोवती विषय असायला हरकत नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे, पण विषयात माझं चित्त गुरफटलेलं नसावं. रामकृष्ण परमहंसांना कोणीतरी विचारलं की संत आणि सामान्य मनुष्य यात
फरक काय असतो? संत आणि सामान्य मनुष्य यात फरक काय असतो? संत सुद्धा उपभोग घेतातच ना. तुकाराम महाराजांना मुलं झाली म्हणजे विषय वासना त्यांच्याकडे असल्याशिवाय कशी मुलं होतील? नाथांना मुलं झाली किंवा यांचे देह टिकले म्हणजे खाणं पिणं केलं आहे यांनी, आम्ही पण खाणं पिणं केलं. पण सामान्य आणि संत यात फरक काय? तर रामकृष्ण परमहंस म्हणतात की असं आहे की एखादा चोर असतो आणि फार बलदंड असेल तर 3 पोलीस इकडे आणि 3 पोलीस इकडे असे त्याला पकडतात आणि त्याच्या हाताला दोरे असतात. हे पूर्वी आपण कधी भारतात बघितलं असेल की त्याला ते कोर्टात खटल्यासाठी नेताना त्याचे दोन्ही बाजूने ते पोलीस असतात, त्यांच्या दंडाला आणि हाताला किंवा हाताला असे दोर बांधलेले असतात किंवा हातकडे असतात आणि त्याला पोलीस घेऊन जात असतात. कारण तो बलवान आहे आणि 6 लोक त्याला धरायचे, बांधायचे. इकडे 3 आणि तिकडे 3 पोलीस आणि त्याला बळजबरीने घेऊन जायचे. चल अमुक अमुक हजीर हो कोर्टात असं पुकारा झाला की आरोपीच्या पिंजऱ्यात त्याला उभा करायचा आणि मग तो बोलायचा. तर असं असतं म्हणाले. तुमचं माझं वागणं हे असं असतं की आपण काम क्रोधाच्या 6 विकारांच्या ताब्यात असतो आणि एखादा मंत्री आहे, महान नेता असतो, त्याच्या भोवती असे 6-7 पोलीस असतात. पूर्वीच्या नेत्यांबद्दल सांगतो, पण थोडासा चिमटा. तर ते म्हणाले की हे चोर जे आहे हे पोलिसांच्या अधीन असतात, पण त्या मंत्र्यांच्या अधीन ते पोलीस असतात. ठाकूर म्हणाले वासना असायला हरकत नाही, पण वासना माझ्या ताब्यात पाहिजे. मी ठरवीन काय करायचं ते. जसं त्या चोराला ते 6 जण पकडून नेतात म्हणजे त्या वासना पकडून नेतात, पण एखाद्या मंत्र्याला किंवा नेत्याला ते पोलीस त्याच्या भोवती असतात, पण त्यांनी त्याला धरलेलं नसतं. ते याच्या आज्ञेमध्ये असतात की अरे त्या लोकांना तिकडे पाठव, याला बोलव, अमुक तमुक वगैरे असं ते त्याच्या आज्ञेत असतात. तर वासना असायला हरकत नाही, पण वासना माझ्या ताब्यात पाहिजे. मी ठरवीन काय करायचं. एखाद्या इन्स्ट्रुमेंट किंवा उपकरणासारखे ते विषय जे आहेत ते संतांनी वापरलेले. काम झालं, बाजूला ठेवून दिलं उपकरण. आम्ही मोबाईलच्या ताब्यात असावं की मोबाईल आमच्या ताब्यात असावा? मैलोन मैल चालतच असतो आपण त्याच्यावरती. डॉक्टरांनी सांगितलं 5 किलोमीटर चाला, याच्यावरती 10 किलोमीटर होतात मोबाईल बघता बघता. तर मोबाईल आमच्या ताब्यात असावा. असं वाटतं ते इंटरनेट कनेक्शन मोबाईलला नाही जोडलेलं, आम्हालाच जोडलेलं आहे. अगदी असं आपलं बिहेवियर कधी कधी होतं. मनालाच जोडलेला आहे. इतका मेसेज बघितल्याशिवाय आपल्याला नाही उठवत. तर तो असतो ते युट्यूब लिंक आलं, युट्यूब लिंक ते बघितलं की पुढचं काहीतरी येतं. त्यात लिहिलेलं असतं मोर ऑन इंस्टाग्राम. झालं इंस्टाग्राम वरनं आपण फेसबुक वरती जातो आणि अजून काही राहिलं असेल तर माहिती नाही, नसेल तर ते बरं आहे. पण असं एक एक ती कनेक्टिव्हिटी, ती वासना, ती जी आपली त्यामध्ये वाढत जाते आणि माझ्या वासनांवरती कंट्रोल पाहिजे. आणि गोल हाच असायला हवा की मला यातून निसटायचं आहे आणि वासना जिंकून वासना भोगण्यामध्ये जी खुमारी आहे ती आपण संतांसारखी ती असावी, ती आपण संतांसारखी अनुभवावी. ते तेज आपण अनुभवावं. आधी विषय भोगणं आणि तो विषय हा माझ्या अधीन आहे, मी कधीही भोगू शकतो, कधीही टाळू शकतो, अशा प्रकारे भोगणं यात निश्चित फरक आहे. आणि असं मला वाटतं. समर्थ म्हणाले की विषयांच्या राजांसारखं आयुष्य जगा, विषयांच्या नोकरांसारखं नको. आपली त्याच्यावरती कमांड असली पाहिजे, त्यांची आपल्यावरती कमांड नको. मना सज्जना भेटवी राघवासी, असं या श्लोकाचं जे चरण आणि पुढचा 22वा श्लोक की मना सज्जना ही तर माझे करावे, या दोघांचा निरोप एकच आहे. त्याचा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. आता इथेच थांबतो आणि सर्वजण आपण एकत्र प्रार्थना करूया. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगण, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विण नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करसी, तू तात मी बालक. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 21 आणि 22 असे एका मागोमाग एक आहेत आणि त्यानंतर त्याखाली ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत. आपण श्लोक 21 आणि 22 यांचं वाचन करू, नंतर ज्ञानेश्वरीच्या श्लोकांचं वाचन आणि त्यानंतर त्यांच्या अर्थाचं वाचन.
जय जय रघुवीर समर्थ. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तमास्मुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तत्धाम परमं मम. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येनं सर्वमिदं ततं. जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे. जे मना बुद्धी न सापडे म्हणूनिया आणि आकारा आलिया जयाचे निराकारपण नवते. आकार लोपे न विसंचे नित्यतागा म्हणून अक्षर जे म्हणिजे तेवीची म्हणता बोधुही उपदे. जया परवता पैसू न देखिजे या नाम परमगती. पै आघवा इही देहपुरी आहे निजे लियाचे परी. जे व्यापारू करवी ना करी म्हणून ए रवी जे शारीर चेष्टा त्या माझी एकही न ठकेगा सुबटा. दाही इंद्रियांची या वाटा वाहतची आहाती. उकलू विषयांचा पेटा होता मनाचा चोहटा. तो सुखदुःखाचा राजवाटा भीतराही पावे. परी रावो पहुडलिया सुखे जैसा देशींचा व्यापारू न ठके. प्रजा आपुला लेनी अभिलाखे करीतची असती. पैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे. इंद्रियांचे करणे पूर्णवायूचे हे देह क्रिया आगवी. न करविता होय बरवी जैसा न चलविते नीरवी लोकू चाले. अर्जुना तया परी सुतला ऐसा आहे शरीरी. म्हणोनी पुरुषोगा अवधारी मणिपे जयाते. आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नीव्रते. येणे ही कारणे जयाते पुरुषू म्हणोये. पै वेदांचे बहुवसपण देखे चिना जयाचे आंगण. हे गगनाचे पांघरुण होय देखा. ऐसे जाणुनी योगीश्वर दयाते म्हणती परमपर. जे अनन्य गतीचे घर किवसीतये. जे तनु वाचा चित्ते नाईकती दुजिये गोष्टी ते. तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. हे त्रैलोक्यची पुरुषोत्तमू ऐसा साचू जयांचा मनोधर्मू. तया आस्तिकांचा आश्रमू पांडवागा. जे निगर्वाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव. जे सुखाची राणीव निराशासी. जे संतोषिया वाढिले ताट. जे अचिंता अनाथांचे मायपोट. भक्तीसी उदुवाट जया गावा. हे एकैक सांगो निवाया काय फार करू धनंजया. पै गेलिया जया ठाया तो ठावोची होईजे. हिवाचिया झुळुका जैसे हिवची पडे उष्णोदका. का समोर जालिया अर्का तमची प्रकाशु होय. ऐसा संसारू जया गावा गेला सांता पांडवा. होऊ निठाके आगवा मोक्षाचाची. तरी अग्नी माझी आले जैसे इंधनची अग्नी जाहले. पाठी न निवडेची काही केले काष्टपण. ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणेही करिता. परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. लोहाचे कनक झाले हे एके परीसे केले. आता आणि कैचे ते गेले लोहत्व आणि. म्हणून तूप होऊनी मागवते जेवी दूधपणा न येची निरुते. तेवी पावोन या जयाते पुनरावृत्ती नाही. ते माझे परम साचोकारे निजधाम. हे आतुवट तुझ वर्म दावी जतासे. ज्यास अव्यक्त अक्षर असे म्हणतात त्यालाच परम अत्यंत श्रेष्ठ गती असे म्हणतात. ज्या परत गेल्यावर प्राणी परत येत नाहीत ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे. हे पार्था, ज्याच्यामध्ये ही सर्व भूते आहेत व ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे तो पर श्रेष्ठ पुरुष अनन्य एकनिष्ठ भक्तीनेच प्राप्त होणार आहे. ज्याला परब्रह्माला कौतुकाने अव्यक्त असे म्हटले तर त्याची ती स्तुती केली असे होत नाही, कारण ते मनोबुद्धीला अगोचर आहे म्हणून. आणि अर्जुना, आकाराला आल्याने ज्याचे निराकार पण जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही म्हणून ज्याला अक्षर असे म्हणतात, तसेच ज्यास अक्षर असे म्हटले असता ज्याचा बोधही उत्पन्न होतो व त्याच्या पलीकडे काही एक विस्तार दिसत नाही म्हणून ज्यास परमगती
असे म्हणतात. परंतु संपूर्ण देहरूपी नगरामध्ये जो परमात्मा निजल्यासारखा उदासीन आहे, कारण की तो कोणताही व्यापार करीत नाही व करवीत नाही. म्हणून एरवी शरीराचे जे व्यापार आहेत त्यापैकी अर्जुना एकही थांबत नाही. तर देहादी इंद्रियांचे व्यवहार सुरूच आहेत. मनरूपी चव्हाट्यावर विषयरूप बाजार उघडलेले असतात व त्यापासून होणाऱ्या सुखदुःखरूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आज जीवालाही पावता होतो. परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे देशाचा व्यापार थांबत नाही, तर त्यांची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते. त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्प रूप देण्या घेण्याची क्रिया, इंद्रियांचे व्यापार व प्राणवायूची हालचाल ही सर्व देहक्रिया परमात्म्याने स्वतः न करविताही चांगली होते. ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः लोकास व्यापार कराव्यास न लावता लोकांचे व्यापार चांगले चालतात. अर्जुना, याप्रमाणे आत्मा हा शरीरात निजल्यासारखा असा आहे, म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात असे समज. आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की हा आत्मा पतिव्रताची प्रकृती तिच्याची एकपत्नीव्रताने असतो. या कारणास्तव देखील ज्याला पुरुष असे म्हणता येते. चारी वेदांचा विस्तार ज्या परमात्म्याचे अंगणही पाहू शकत नाही, हे चैतन्य आकाशाचेही पांघरून आहे. वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषाचे स्वरूप आहे असे जाणून श्रेष्ठ योगी, ज्याला पुरुषाला सर्वात पलीकडची गती असे म्हणतात, आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्तांचे घर शोधित येतो, जे काया वाचा मनाने परमात्म्या वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत, त्या एकनिष्ठांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेत आहे, हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे, अशी ज्यांची पक्की समजूत आहे, त्या आस्तिकांचे अर्जुनाचे परमात्म स्वरूप राहण्याचे ठिकाण आहे. जे गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जे गुणातीत पुरुषांचे ज्ञान आहे व निरीच्छ पुरुषाचे सुखाचे राज्य आहे, जे संतोषी पुरुषास वाढलेले ताट आहे, ते संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्या वाचून दुसरा कोणी मालक नाही, अशा भक्तांचे मायपोट आहे. आणि या गावाला पोहोचण्याला भक्ती हीच रसाळ वाट आहे. अर्जुना, हे एक एक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करू, परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो. थंडीच्या झुळकांनी जसे ऊन पाणीच थंड होते, अथवा सूर्यासमोर अंधार आला असता तो अंधारच प्रकाश बनतो. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या परमात्म स्वरूपी मुक्कामाला हा दुःखरूप देह बुद्धादी संघात रूपी संसार पोचला असता, तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच, दुःखशून्य व सुखरूप असा होऊन राहतो. तरी ज्याप्रमाणे लाकूड अग्नीत गेले म्हणजे अग्निरूपच होते, व ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकूडपणा निराळे काढू म्हटले तर ते जसे निराळे निघतच नाही, अथवा ऊसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषानेही मनात आणले तरी पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही. परिसाने लोखंडाचे सोने केले, आता आणि दुसरा पदार्थ कोठे आहे की जो नाहीसा झालेला लोखंडपणा पुन्हा आणील. म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर तुपाला पुन्हा दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे ज्या परमात्म स्वरूपास पावल्यावर पुनर्जन्म नाही, असे जे स्वरूप ते माझे स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे, ही अंतरंगातील गुह्य गोष्ट तुला दाखवीत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंद. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे
जय जय रघुवीर. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. माझा आवाज पोचतो आहे असं मी समजतो. काही अडचण असेल तर कळवा. आपला भगवद्गीतेचा अध्याय 8 हा अभ्यास चालू आहे. 7व्या अध्यायामध्ये जे आहे ते निर्गुण स्वरूप आपण पाहिलं आणि 7व्या अध्यायाच्या शेवटी जे आहे ते भगवंताचं समग्र स्वरूप कशा प्रकारचं असतं याचा उल्लेख भगवंतांनी केला आणि त्याच्याबद्दलच जे आहे ते 8व्या अध्यायामध्ये जे आहे ते अर्जुनाने ते प्रश्न विचारले. समग्र स्वरूप भगवंताचं कसं होतं म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ काय, असं सर्व समग्र स्वरूप आहे हे भगवंताचं. म्हणजे भगवंताचं स्वरूप 2 प्रकारचं आहे. निर्गुण निराकार स्वरूप जे आहे ते आणि दुसरं आहे सगुण स्वरूप जे आहे ते आपण जे पाहतो आहोत, इंद्रियाने पाहतो आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत अनुस्यूत आहे. आणि होतं काय आहे की हे आपण निर्गुण मागच्या वेळेस जसं मी बोललो होतो की जे आहे ते हे अभेद स्वरूपाचं चिंतन करता करता, अद्वैत तत्त्वज्ञानाचं चिंतन करता करता जे आहे ते आम्हाला परोक्ष ज्ञान तर होऊन जातं. पण सगुण उपासनेची कदाचित कमी असावी त्या ठिकाणी की आमचं अंतःकरण तेवढं शुद्ध होऊ पावत नाही. आमचं नीती, आमचं आचरण, आमचं मनाचे विचार आणि जे काही अंतःकरणाची शुद्धी असायला हवी ती परोक्ष ज्ञानाच्या बरोबर बरोबर जात नाही. जोपर्यंत अंतःकरणाची शुद्धी होत नाही तोपर्यंत ते परोक्ष ज्ञान आम्हाला आमच्या आचरणात येणार नाही. आणि आचरणात जर ते आलं नाही तर मग जे आहे ते आपल्याला या ज्ञानाचा काही फायदा तसा होणार नाही. ज्ञानाचा जर आपल्याला फायदा हवा असेल तर अत्यंत आवश्यक आहे की आमचं अंतःकरण शुद्ध होऊन आम्ही ह्याचा अनुभव घ्यावा. आणि अंतःकरण शुद्ध होण्याकरता काय आहे, जे आपण करतो आहोत ते तर आहेच, पण सगुण उपासनेची जी आहे ते या ठिकाणी आपण या अध्यायामध्ये सुद्धा सगुण उपासनेचं बरंच महत्व सांगितलं आहे 8व्या अध्यायामध्ये. मागच्या खेपेला सुद्धा, मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा नामस्मरण भक्ती हा उद्देश हाच होता की सगुण उपासना करून आम्ही आपलं अंतःकरण शुद्ध करावं, विक्षेप कमी करावे, एकाग्रता त्या ठिकाणी आणावी, बळ कमी करावा, आपल्या याचा परोपकार करावा, नीतीन्यायाने राहावं, असं सर्व जे आहे ते आपल्याला नेहमीच त्याची आठवण जी आहे ती ठेवायला हवी आणि त्याप्रमाणे जे आहे ते पुढे चालायला हवं. तर हे सुद्धा जे आहे ते परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होण्याकरता समग्र स्वरूपाचं तत्वज्ञान आम्ही या ठिकाणी पाहतो आहोत. तसंच सगुण उपासनेची सुद्धा जोड या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तर हा एक अध्यायाचा म्हणजे इंट्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो तसं समजूया याला. आणि आपण जे मागच्या वेळेस होतो ते 20 पर्यंत आलो होतो. पण जर एक रिव्ह्यू जर असं पाहायला गेलो की काय आपण आणखीन त्या ठिकाणी जे श्लोक पाहिले पूर्वीचे त्यांचं एक छोटासा जर आपण रिव्ह्यू घेतला तर या ठिकाणी असं पाहायला येतं आपल्याला की भाई मनुष्य जो आहे तो अंतसमयी जो आहे तो भगवंताचं चिंतन करत जायला हवं असं या अध्यायामध्ये आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे की जो अंतसमयी चिंतन करतो भगवंताचं तो मला प्राप्त होतो. आणि याच्यावरचं बरंच जो आहे तो वापो आता पुढे चाललेला आहे की जो अंतसमयी प्राप्त होतो तो नंतर पुढे जातो, कोणत्या लेवलला जातो, मग परत येतो की नाही येत, मग कोण परत येत नाही, अशा प्रकारचं विवेचन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आपले बरेचसे गैरसमज जे आहे ते भगवद्गीतेच्या आधाराने दूर होतात या ठिकाणी. आपण जे 16वा जर आपण पाहिला तर आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुना हा जो श्लोक आपण पाहिला या ठिकाणी पाहिलेला आहे पहिले, म्हणून कोण वाचत नाहीये. मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा मनुष्यचा अंत होतो त्याच्यानंतर तो जो आहे तो दुसऱ्या लोकाला पोचतो. मग त्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे तो पोचतो. त्याचं पाप असेल तर तो कदाचित नरकामध्ये जाईल आणि पुण्य असेल तर जे पुण्य जसं त्याचं पुण्य असेल त्याप्रमाणे तो वरच्या लोकांमध्ये जाईल. आणि वरच्या लोकांमध्ये जाण्याचा अर्थ हा झाला की त्यांनी ब्रह्मभुवन हे जे म्हटलेलं आहे हे सर्वात उंच किंवा सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं हे लोक आहे, ब्रह्मलोक आहे. आता जरी आम्ही ब्रह्मलोकाला सर्वात श्रेष्ठ जरी म्हटलं, स्वर्ग म्हटलं, काही पण म्हटलं त्याला, तरी पण हे सर्व कसं आहे तर हे परत त्यांनी आपलं पुण्याचा त्यांचा क्षय झाला की ते परत वापस जे आहे मर्त्य लोकाला येतात.
हे आपल्याला लक्षात ठेवायचं की कोणत्याही लोकाला जरी तो पोचला, आता कोणत्याही लोकाला म्हणजे मृत्यूलोक हा आपला स्वतःचा आहे, त्याच्यानंतर देवता लोक आहे, त्याला मर्त्य देवता म्हणतात, त्याच्यानंतर अजाण देवता आहे, ते सुद्धा एक कल्पावरच्या स्वरूपासून घेऊन तर कल्पाच्या शेवटपर्यंत जे पुण्यात्मे असतात त्यांना त्यांनी अजाण अजाण लोक असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर इंद्रलोक आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर ब्रह्मलोक आहे. तर हा ब्रह्मलोक म्हणजे सर्वात उंच असं समजलं जातं, सर्वात श्रेष्ठ समजलं जातं. ही शेवटी भोगभूमीच आहे. जशी ही जी पृथ्वीवर भोगभूमी आहे की आम्ही भोगतो आहोत आमच्या नशिबाने कर्माने, त्याचप्रमाणे ह्या लोकांमध्ये सुद्धा शास्त्र आपल्याला सांगतं की हे सर्व काय आहे की ही भोगभूमी आहे. फक्त फरक काय मग ह्या भूमीमध्ये आणि त्या भूमीमध्ये. त्यामुळे तिथे जे आहे ते तुम्हाला श्रेष्ठ असं त्या ठिकाणी भोगायला मिळतं असं म्हणूया आपण. जसं स्वर्गामध्ये जाऊन आपण नाही विचार हे करत का, नरकामध्ये जसं कठीणता असते, स्वर्गामध्ये सुलभता असते, सर्व काही त्या ठिकाणी आम्हाला जे आहे ते चांगलं चांगलं मिळतं. अशा प्रकारचं आमचं जे एक कन्सेप्ट आहे तर म्हणजे ब्रह्मलोकामध्ये सुद्धा ब्रह्माची ती ब्रह्माचा तो लोक, ब्रह्मदेवाचा लोक. ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्मनी, ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक. तर त्याच्यामध्ये काय तर म्हणजे ते भोगभूमी येते, त्याच्यामध्ये चांगले श्रेष्ठ जे आहे ते त्या ठिकाणी आम्हाला भोग मिळते. मग त्या ठिकाणी संत महात्मे जसं दर्शनाचा लाभ असतो तसं ब्रह्मदेवाचं जर आम्ही दर्शन केलं तर आम्ही मुक्त होऊ का, तर त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलंय रामसुखदास महाराजांनी. मागे बोललो होतो मी याच्याबद्दल की नाही, त्यांच्या दर्शनाने, ब्रह्मदेवाच्या दर्शनाने कल्याण होणार नाही. ते म्हणलं की तुमच्या मनामध्ये किती तीव्र भावना आहे की मी मुक्त व्हावं, त्या हिशोबाने जो आहे तो काय होईल तर म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुमचं कल्याण होईल. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलंय पुढच्या 16व्या श्लोकामध्ये, पुढच्या चरणामध्ये त्यांनी म्हटलंय की माम उपेत तू कोणत्याही पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे तुम्ही मला येऊन भेटला हे अर्जुना, मला जर तू प्राप्त झाला तर मग तुला पुनर्जन्म नाहीये, मग तुला संसारात यावं लागणार नाही. म्हणजे ह्या सर्व लोकांमध्ये जाणं पुनरावृत्ती नाही, पण मला येऊन भेटला तर मग पुनर्जन्म त्या ठिकाणी नाहीये. अशा प्रकारे त्यांनी म्हटलं या ठिकाणी. म्हणजे परत परत ह्या ठिकाणी जे आहे ते काय आहे, प्रत्येक ठिकाणी असं भगवंतांनी सांगितलंय, ते पुढे येईल आपल्याला की म्हणजे जे आहे तुम्ही मला येऊन भेटा, मला येऊन मिळा. म्हणजे सगुण जणू काही त्यांनी असं दाखवलंय की मी भगवान श्रीकृष्ण आहे, तुम्ही मला येऊन भेटा म्हणजे माझी तुम्ही उपासना करा, म्हणजे सगुण उपासना करा. आणि सगुण उपासना करून जे आहे तुम्ही मला माझ्याशी एकरूप व्हा असं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे तुम्ही मला भेटा म्हणजे असं की काय होतं की मनुष्य जेव्हा एखादं उदाहरण दिलंय त्यांनी, उदाहरण काय दिलंय की समजा ट्रेनमध्ये पुढे मनुष्य गेला, तर ट्रेनने मनुष्य गेला, त्याचं स्टेशन आल्यावर तर तो उतरतो, पण जो स्वतःच्याच घरी असेल तर त्याला तो कुठे जाईल, पुढे इकडे तिकडे. आम्ही आपल्या घरीच जर बसलो आहोत, आम्हाला कुठे जायची जरूरत नाहीये. तसंच माम उपेत तू कोणतेही पुनर्जन्म न विद्यते, याचा अर्थ झाला की एकदा तुम्ही भगवंताला जर जाऊन मिळाला, भेटला, मग परत तुम्हाला वापस यायचं नाहीये, कारण परत तुम्हाला पुढे इकडे तिकडे जायचंय. अशा प्रकारचं एक उत्तम उदाहरण दिलंय ते. आणि पुढे त्यांनी असं सांगितलं त्याच्यामध्ये की अशा लोकांना सद्योक्त मुक्ती, सद्योक्त मुक्तीचा अर्थ हा झाला की लागलीच म्हणजे जे आहे ते परब्रह्माची, परमेश्वराची प्राप्ती लागलीच होते, त्याला सद्योक्ती म्हटलं ह्याच जन्मामध्ये. पण पुढचं त्यांनी काय म्हटलं की समजा एखाद्याने खूप तपस्या केली आणि शेवटच्या क्षणाला म्हणजे अंतिम क्षणाला काहीतरी थोडस चूक झाली, काहीतरी वेगळंच घडलं आणि त्याचा अंत होऊन गेला, तर अशा लोकांना सुद्धा हा ब्रह्मलोक मिळेल. आणि हा ब्रह्मलोक मिळून जे आहे ते काय होईल की जेव्हा ब्रह्मदेवाचं जेव्हा त्यावेळेस प्रलय होईल, त्यावेळेस ह्याचा सुद्धा जो आहे त्याच्याबरोबर हा सुद्धा मुक्त झालेलाच एक प्रकारे, पण तो ब्रह्मलोकामध्ये जाऊन तो तेवढं भोगून जेव्हा ब्रह्मदेवाचं जेव्हा प्रलय होईल त्यावेळेस ह्याचा सुद्धा प्रलय होईल, परत त्याला जे आहे ते जन्म होणार नाही. आणि ह्याला त्यांनी क्रममुक्ती असं त्या ठिकाणी सांगितलंय. आता क्रममुक्ती आणि सद्योक्त मुक्ती, सद्योक्त मुक्ती म्हणजे याची देही ह्याची डोळा म्हणूया आपण, आणि क्रममुक्ती म्हणजे असं ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर मग तो परत वापस येत नाही अशा प्रकारचं. तर ब्रह्मलोकात जाऊन सर्वांना भगवंताचं स्वरूप आणि मग ते मुक्त का होत नाही, असंही ते एक प्रश्न त्या ठिकाणी आहे की आम्ही गेलो ब्रह्मलोकामध्ये, मग आम्हाला मुक्त व्हायला पाहिजे, सर्वच का नाही मुक्त होत. तोच मनुष्य मुक्त होतो जो की त्यांनी जन्मभर काहीतरी केलेलं आणि शेवटी थोडासा चुकला तो होतो आणि बाकी होत नाही, असं कसं. तर ते म्हणाले की नाही, भगवंताचं जरी तुम्ही स्वरूप त्या ठिकाणी आहे तरी तुम्ही त्या ठिकाणी पोचता की तुम्हाला काहीतरी भोग भोगायचा आहे, आणि जो पण तुम्हाला भोग भोगायचा आहे आणि इतर लोकांना तुम्ही समजत नाही तसंच समजता जसे तुम्ही आहात. तर सुखाच्या इच्छेने जे लोक तिथे जातात ते निष्काम कर्मी नसतात,
पण त्यांनी चांगलं कर्म केलं असतं म्हणून ब्रह्मलोकाला जातात. मग त्यांना वापसच यावं लागतो, तिकडे त्यांना मुक्ती नाही असो. तर अशा प्रकारचा 16व्याचा हा आपण विचार अशा प्रकारे केला. 17व्याचा विचार तो थोडासा गणिताच्या हिशोबाने आहे की एक दिवस ब्रह्माचा आहे. मग एक दिवस ब्रह्माचा म्हणजे काय झालं, म्हणजे एक दिवस ब्रह्माचा म्हणजे डे. तर डे मध्ये काय की आपले 4 युग आपल्याला माहिती आहे की जे आहे ते त्रेतायुग आहे, त्याच्यानंतर जे आहे ते सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, कलियुग आहे. असे 4 जर एक सायकल म्हटलं आपण, तर ही एक सायकल जी आहे अशी 1000 सायकल झाली तेव्हा त्याचा ब्रह्मदेवाचा एक दिवस, आणि अशी 1000 सायकल झाली तर एक रात्र. मग असे एक दिवस एक रात्र मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस. मग असे जर आपल्या 365 दिवस आहे, असे 100 वर्ष जर झाले तर ब्रह्मदेवाचं एक जीवन. तर अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि याच्यानंतर जेव्हा 100 वर्ष जेव्हा संपतात ब्रह्मदेवाचे, तेव्हा तो भगवंतामध्ये लीन होतो असं त्यांना म्हणायचंय. आणि भगवंतामध्ये लीन होतो, भगवंत म्हणजे याच्यापेक्षा वेगळे आहे. ब्रह्मदेवाच्या बरोबर हा जो कॅल्क्युलेशन आहे सर्व काळाचं कॅल्क्युलेशन आहे, पण भगवंताचं कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये काळ नाही, तो काळाच्या पलीकडे आहे भगवंत, हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. हा एक असा या ठिकाणी जो आहे तो मांडलेला आहे विचार की तो काळाच्या पलीकडे भगवंत आहे. इव्हन असा सुद्धा एक विचार एकाने मांडलेला आहे की भगवान विष्णू हे भगवंत समजून, समजा ते डोळे मिटलेले आणि ते डोळे खोलतात आणि परत मिटतात, म्हणजे तेवढ्या वेळ जो आहे तो ब्रह्मदेवाचं हे पूर्ण जीवन आहे, अशाही प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण हे सांगताना त्यांनी हे लक्ष ठेवलंय की भगवंत काळाच्या पलीकडे आहे आणि ब्रह्मदेवाचं जो हे सर्व या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे हे सर्व काळामध्ये आहे. नंतर जे आहे ते 17व्याचं जे आहे ते पुढे 18व्यामध्ये त्यांनी चालू ठेवलं आहे की ब्रह्मदेव जागे झाले म्हणजे त्याला ते सर्ग म्हणतात, ब्रह्मदेव झोपले म्हणजे त्याला प्रळय म्हणतात. मग 100 वर्ष आयुष्य झालं की त्याला महाप्रळय म्हणतात. मग तो महाप्रळयानंतर परत त्यांचा जन्म होतो म्हणजे ब्रह्मदेवाचा, तर त्याला महासर्ग म्हणतात. मग तो प्रळय किती दिवसाकरता होतो, त्याचं उत्तर त्यांनी दिलंय की त्यांचं जितकं आयुष्य असतं 100 वर्षाचं तेवढंच जे आहे ते त्यांचं प्रळय असतो, असं असं दाखवलंय या ठिकाणी. त्याच्यानंतर जे आहे ते महासर्ग जसं म्हटलं की जितकं आयुष्य असतं तेवढं जे आहे ते प्रळय होऊन परत जन्माला येतो मनुष्य, सर्व सृष्टी निर्माण होते. पहिले सृष्टी प्रळय होतं, मग सृष्टी निर्माण होते, त्याला तरी महासर्ग म्हटलंय. आणि मग प्रश्न आहे की आम्ही जे रोज झोपतो ते काय प्रळय आहे, तर म्हणजे तो सुद्धा नित्य प्रळय आहे. आम्ही जे रोज झोपतो, जसं समष्टीमध्ये प्रळय दाखवला तसं व्यष्टीमध्ये सुद्धा जे आहे ते प्रळय या ठिकाणी आहे. एक नित्य प्रळय म्हणजे कसा की आम्ही रोज झोपतो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की नैमित्तिक प्रळय. नैमित्तिक प्रळय म्हणजे हे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि मग जी एक रात्र होते त्याला त्यांनी नैमित्तिक प्रळय म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तो 100 वर्ष आयुष्य होऊन तो परत भगवंतामध्ये लीन होतो, सृष्टी पूर्ण भगवंतामध्ये लीन होते, ती प्रकृतीचा लय दाखवला आहे त्या ठिकाणी. आणि जे आहे ते शेवटी आत्यंतिक प्रळय. आत्यंतिक प्रळयाचा अर्थ हा होतो, हा जो ब्रह्मो जीवो ब्रह्मेव ना अपरा, हा जीवाचा जो चैतन अंश आहे भगवंताचाच अंश आहे. जीवाचा चेतन अंश हा भगवंताचा अंश आहे. हा जेव्हा जीवाचा अंश ब्रह्मदेवा आपल्या भगवंतामध्ये जाऊन विलीन होतो त्याला त्यांनी आत्यंतिक प्रळय म्हटलंय. आत्यंतिक प्रळयाचा अर्थ हा की त्याला परत पुनरावर्ती नाहीये, परत त्याला जन्म नाहीये, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. मग पुनरावर्तीन काय आहे, का आहे असं, तर त्याचं उत्तर असं आहे की पुनरावर्तीन यासाठी आहे की त्या ठिकाणी भोग वासना आहे. असं एक आपल्याला माहिती की 3 शरीर आहे, स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे आणि कारण शरीर आहे. तर स्थूल शरीर जेव्हा जातो तेव्हा काय होतं, आपला देह जेव्हा पडतो तेव्हा सूक्ष्म शरीर वेगळं होऊन जातं. मग ते सूक्ष्म शरीर जे आहे ते वेगळं होतं. ते सूक्ष्म शरीर परत जे आहे जसं कार्य त्यांनी केलं असेल त्या लोकांमध्ये जातो आणि पुनरावर्तीन मग परत त्याचं ते तिकडचा भोग पूर्ण झाला की परत जमिनीवर येतो, म्हणजे पृथ्वी तलावर येतो किंवा मृत्यू लोकांमध्ये येतो, असं आपलं शास्त्र आपल्याला सांगतं. तर सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळेस स्थूल आणि सूक्ष्म हे वेगळे होतात. आणि सूक्ष्म बरोबर काय असतं, कारण देह पण असतो. कारण देहाचा अर्थ काय झाला, कारण देहाचा अर्थ हा झाला की वासनात्मक देह आहे त्याला कारण देह म्हणतात. जिथे अज्ञान आहे त्याला कारण देह म्हणतात. जिथे वासना असतात, मी कोण आहे कळत नाही, मी प्रकृतीलाच मी आपला मानतो, देहालाच मी आपला मानतो, हा जो एक कन्सेप्ट आहे आपला, हा कारण देहामध्येच असतो. ही वासना कारण देहामध्ये असते. तर ही सूक्ष्म देह आणि कारण देह हे दोन्ही जे आहे ते प्रवास करतात जेव्हा मनुष्याचा देह पडतो त्यावेळेस. मग प्रळयाच्या वेळेस काय होतं, ब्रह्मदेवाच्या प्रळयाच्या वेळेस काय होतं, तर त्यावेळेस सुद्धा जे आहे ते असं होतं की त्यावेळेस
ब्रह्मदेवाचा जो प्रलय झाला आणि त्याच्याबरोबर जितक्या त्या ठिकाणी जीवात्म्या आहे त्यांचाही प्रलय होतो. पण त्या ठिकाणी त्यांचा प्रलय कसा होतो, तो म्हणजे सूक्ष्मदेह त्या ठिकाणी जो आहे तो प्रलय होऊन जातो, फक्त कारण देह राहतो. म्हणून जेव्हा परत सर्ग होतो, महासर्ग होतो, त्यावेळेस जे आहे ते सृष्टी निर्माण होते. मग तेच कारण देह जितकं आहे ते परत त्या ठिकाणी जे आहे ते सृष्टीमध्ये जन्माला येतात, सृष्टी निर्माण होते. म्हणून खरं पाहायला गेलं ते जीवात्मे तेच असतात, ते नित्यच असतात, ते जात नाही. अशा प्रकारचं जे आहे ते म्हणजे ते सुद्धा एक प्रकार जे आहे अनादि अनंत आहे असं त्यांना म्हणायचं. का अनादि अनंत आहे की ते भाग जो आहे तो कोणाचा आहे, परमेश्वराचाच भाग आहे. तर हा थोडासा भाग जो आहे तो या ठिकाणी मुद्दाम मी या ठिकाणी मांडला की तोच प्राणी समुदाय आपल्याला दाखवलाय 19व्या श्लोकामध्ये. पहा, 19व्या श्लोकामध्ये त्यांनी असं लिहिलंय की हे पार्थ भूतग्राम सेवायम भूतवा भूतवा प्रलियते, हा श्लोक येतो. आणि हे पार्थ तोच हा प्राणी समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारा, प्रकृतीला परवश होऊन, प्रकृतीवर अवलंबून राहून ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या काळी उत्पन्न होतो. जेव्हा ब्रह्मदिवसाचा दिवस होतो त्यावेळेस हा परत उत्पन्न होतो आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या काळी परत जाऊन त्याच्यामध्ये लीन होतो. कोण होतो म्हणजे तोच प्राणी समुदाय. तो प्रकृतीजन्य असतो, तो प्रकृतीच्या अधीन असतो, तो प्रकृतीवर परावलंबी असतो. हा परमात्माचा अंश आहे, हा सनातन अंश आहे. पण हा प्रकृतीशी वश झाल्यामुळे, स्वतःचं स्वरूप विसरल्यामुळे हाच परत परत जो आहे तो काय करतो, जन्म घेतो. म्हणजे हाच पहिले होता, हा परत आला पुनर्जन्म घेऊन. पुनरावर्तीन जसं मी म्हटलं हा शब्द, आणि हाच येत राहील पुढे, खूप कुठपर्यंत येत राहील, जोपर्यंत त्याचा लिबरेशन, जोपर्यंत मोक्ष होणार नाही तोपर्यंत जो हा येत राहील, असं या ठिकाणी जे आहे ते म्हटलेलं आहे. आणि जे आहे ते त्याचा कधीही अभाव झालेला नाही या जीवाचा, आणि पुढेही कधी त्याचा अभाव होणार नाही. तोच परत परत जन्म घेतो आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. कारण की हा कसा आहे, हा सुद्धा अविनाशी आहे. का अविनाशी आहे? कारण की तो ब्रह्माचा अंश आहे. ब्रह्मदेव नाही या ठिकाणी, यामुळे परमात्माचा अंश आहे असं म्हणूया आपण त्याला. तो परमात्माचा अंश आहे, पण तो अंश प्रकृतीशी संलग्न झाल्यामुळे त्याला परत परत जन्माला यावं लागतं. आणि तोच तो अंश असतो, कारण की त्याचा संबंध प्रकृतीशी असतो. सांसारिक पदार्थाशी त्याचा संबंध असतो. सांसारिक पदार्थ बदलत राहतात, पण हा जो नवीन नवीन संबंध करतो. म्हणजे कसं की लहानपणी समजा आम्ही बाल अवस्थामध्ये जे आहे आमचा कुणाशी तरी संबंध होते, मग तरुण अवस्थेमध्ये कुणाशी संबंध होते, वृद्ध अवस्थेमध्ये कुणाशी तरी संबंध होते. ते आमचे भलेही नवीन संबंध जे आहे ते होत राहतात. म्हणजे त्या ठिकाणी जो आहे तो पहिल्या संबंधाचा त्याग होतो आणि नवीन संबंधाचा जो आहे तो परत काहीतरी आम्ही जे आहे ते त्याग होतो किंवा होत नाही, पण म्हणजे नवीन नवीन संबंध होत राहतात. अशा प्रकारचं जे आहे त्या ठिकाणी आहे. तर त्यांना असं म्हणायचं की देश, काळ, परिस्थिती, अवस्था हे सर्व जे आहे त्याच्याशी संबंध असल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते काय होतं, तर म्हणे असं मला वाटतं की या वस्तूचा मी मालक आहे असं त्या ठिकाणी त्याला वाटत राहतं. मग तो एवढा परतंत्र असतो. खरं म्हणजे काय की तो स्वतंत्र होऊ शकतो, पण त्याची परतंत्रता समाप्त होत नाही, तो चक्कर लावत राहतो. शरीरचं परिवर्तन होतं शरीरामध्ये, तो आपलं परिवर्तन समजतो त्याला. आता आमच्या शरीरामध्ये जे परिवर्तन झालं म्हणतो, आमच्यामध्ये परिवर्तन झालं, शरीरामध्ये परिवर्तन झालं अशा प्रकारे विचार येत नाही. बाहेरचा बोलण्याचा आणखीन तो वेगळाच हे आहे, बोलताना की मी आहे म्हणून म्हणतो, पण आतमध्ये सुद्धा अशा प्रकारचा भाव नसतो की हे शरीर वेगळं आहे, हे शरीराचं परिवर्तन आहे, मी त्या ठिकाणी जो आहे तो वेगळा आहे. ह्याच्याकरता त्यांनी असं सांगितलंय की हा संबंधाचा जो त्याग करायचा आहे ह्याच्यामध्ये हा जीव स्वतंत्र आहे, एक गोष्ट. आणि दुसरं त्यांनी ह्या ठिकाणी हे पण म्हटलंय की ह्याला आणखीन कोणी फोर्स म्हणजे कोणी सांगू शकतं, ऍडवाइस करू शकतं, पण ह्यालाच शेवटी जो आहे तो संबंध तोडावा लागेल. आणखीन दुसरा कोणी संबंध या ठिकाणी सोडू शकत नाही. म्हणजे अदरवाईज शरीराला जर असं पकडून राहिलं तर मग त्यांनी जसं लिहिलंय की भूतवा भूतवा प्रलियते, म्हणजे जे आहे ते शरीर धारण करणं, शरीर परत सोडणं, हे जे आहे हे परत त्याचं चालू राहतं. आणि त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की तुम्ही शरीराला पकडून आहात, शरीर तुम्ही धारण करता आहात, शरीर तुम्ही चेंजेबल पाहता आहात, शरीर तुम्ही सोडता आहात, हे प्रकारे हा तुमचा धर्म नाहीये. तुमचा धर्म जो आहे तो स्वधर्म आहे. स्वधर्म काय की स्वरूपी राहणे हाची धर्म, म्हणजे तुम्ही आपल्या स्वस्वरूपामध्ये राहा आणि ह्याला जे आहे ते वेगळं समजा या शरीराला. अशा प्रकारचं समर्थांची उक्ती अशा प्रकारची आहे. ते न करता हा मी आहे, हा देव मी आहे, आणि आता हा मोठा झालो, आता आम्ही म्हातारा झालो, आता मी जातोय, अशा प्रकारचं जे एक आपल्या मनामध्ये आहे ते म्हणतात की याच्यामध्ये असा विचार करण्याकरता
की मी परतंत्र स्वतंत्र आहे, की हा मी नाही, याच्याकरता तुम्ही स्वतंत्र हा, असं या ठिकाणी जे आहे ते परत परत सांगितलं की जोपर्यंत जे आहे ते परतंत्रता जाणार नाही तोपर्यंत जन्म मरणाच्या चक्रातून सुटू शकत नाही. म्हणून प्रकृती आणि प्रकृतीजन्य पदार्थाची परवशता या ठिकाणी, त्याच्यामुळे हे सर्व परत परत होतं आणि हेच जे आहे ते परत परत महासर्गापर्यंत चालत राहतो, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. तर हा संयोग, प्रकृतीचे संयोग हे दाखवले यांनी. तर ब्रह्मदेवाचे किती रात जाव दिवस जाव, जीव तोच्या तोच राहतून परत परत तो जो आहे तो जन्म घेतो, हे त्यांनी सांगितलं या ठिकाणी. पण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे की त्यांनी जर प्रकृतीचा स्वीकार न केला आणि स्वरूपात स्थित झाला तर मग काय होईल की तो जो आहे मग तो देश आहे, काल आहे, वस्तू आहे, व्यक्ती आहे, क्रिया आहे, अवस्था आहे, परिस्थिती आहे, यात सर्व जे आहे ते हे मी नाही. याच्यामध्ये जे आहे तो संयोग जो आहे तो त्या ठिकाणी त्या संबंधाला तो मानणार नाही, फक्त त्याच्यामध्ये राहील. पण होतं काय की तसं न होताना सुखासक्तीमुळे याच्यात मी सुख घेईन म्हणून मी जडतेशी बांधलेला राहतो, असं रामकृष्ण महाराज या ठिकाणी म्हणतात. म्हणजे अपरा प्रकृती ज्याला म्हणतात, की अपरा प्रकृतीशी हा जीव चैतन्य संबंध जोडतो आणि खरा म्हणजे तो परा आहे, त्या पराशी संबंध त्याचा राहत नाही. आणि तो संबंध जोडल्यामुळे, अपरा प्रकृतीशी संबंध जोडल्यामुळे ते म्हणतात भूतग्राम मिमम कृष्णम वशम प्रकृती वशात, असं गीतेमध्ये जे आहे पुढच्या अध्यायामध्ये येते की प्रकृतीशी मानलेल्या संबंधाचा त्याग झाल्यावर हा स्वाधीन अर्थात मुक्त होतो, असं म्हटलं त्यांनी. तर हे जे परिवर्तनशील जड स्वरूप आहे, परिवर्तनशील आहे, हे सर्व काय आहे की त्याच्या पलीकडे भगवंत आहे. सर्वात विलक्षण शक्ती कशामध्ये, तर म्हणे ते परमेश्वरामध्ये आहे ती विलक्षण. आता या ठिकाणी जे आहे ते असं सांगितलंय की जेव्हा तुम्ही उपासना करता, तर रामसुदास महाराजांनी खूप छान सांगितलंय की परमात्मा अनंत शक्ती आहे. परमात्मा कसा आहे, तो चित स्वरूप आहे. मायातही अनंत शक्ती आहे. मायामध्ये शक्ती नाही करत, मायामध्ये खूप शक्ती आहे की आम्हाला प्रत्येक वेळेस जे आहे ते पाडूनच टाकते. मग त्या जडस्वरूप आणि परिवर्तनशील मायेला, ज्याचा परमात्मा अधिकारी आहे, परमात्मा सत्तारूप आहे, आणि तर त्याच्याशी जर आम्ही प्रेम केलं, ते म्हणतात की सर्वात विलक्षण शक्ती भगवत प्रेमात आहे, पण मुक्तीत संतोष केल्यात ते प्रेम प्रगट होत नाही. आता आम्ही जर असं म्हटलं की बा ठीक आहे प्रकृतीपासून तुम्ही मुक्त झाला, तर ते म्हणतात की संतोष होईल तुम्हाला, पण तिथे प्रेम प्रगट होणार नाही. ते म्हणतात की जडतेच्या संबंधानेच परवशता होते आणि मुक्त झाल्यावर ती परवशता संपूर्णपणे समाप्त होते आणि जीव स्वाधीन होतो. परंतु प्रेम जो आहे ते ह्याच्यापेक्षा, ह्या स्वतंत्रतेपेक्षा प्रेम जे आहे हे विशेष विलक्षण आहे. म्हणजे स्वाधीनतेत, म्हणजे तुम्ही स्वतंत्र झाला, तुम्ही मुक्त झाला, त्याच्यामध्ये अखंड आनंद आहे असं ते म्हणतात. तर पाहून घ्या, आपल्याला नेहमी हे प्रश्न मनामध्ये असतीलही कदाचित की प्रेम म्हणजे केव्हा प्रेम उत्पन्न होईल, केव्हा स्वाधीनता निर्माण होईल, केव्हा मी समजेन की नाही मी परमेश्वरच आहे. तर ते म्हणतात की स्वाधीनतेत म्हणजे मुक्तीत म्हणजे मोक्षात अखंड आनंद आहे, यात काही वाद नाही. परंतु प्रेमात अनंत आनंद आहे असं ते म्हणतात. म्हणजे भगवत प्रेम त्या ठिकाणी जे आहे ते म्हणजे जेव्हा तुम्ही असं समजा की मी स्वतःच भगवंत आहे, त्या ठिकाणी जो आनंद निर्माण होईल त्याच्याबद्दल ते म्हणतात की हरिहरेश्वर ज्याला आपण म्हणतो की मी जीव आहे मी शिव आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे आहे ते आहे एकच, त्याच्यामध्ये दोन पाहून एक भगवंत आहे आणि मी आहे, एक भगवंत प्रेमामध्ये आनंद आहे, आणखी कोणीच नाहीये दुसरा. तर ते म्हणतात की प्रेमात अनंत आनंद आहे. ज्ञानयोगी कसा आहे, तर म्हणजे तो स्वाधीन असतो, म्हणजे तो मुक्त असतो, म्हणजे तो कोणाच्या विषयात पडत नाही, तो जो आहे तो मायेत पडत नाही, तो स्वाधीन आहे. पण भक्त प्रेमी असतो ते म्हणतात. भक्तियोगात भक्त भगवंताच्या पदाधीन नसतो, म्हणजे तो ही गौण भक्ती त्यांनी दाखवलेली नाहीये, ही त्यांनी जे आहे ती ज्ञानोत्तर भक्ती दाखवली आहे की तो भगवंताच्या पदाधीन नसतो, कारण भगवान परकीय नाहीत, तो आणि भगवंत एकरूप होतो. जसं समर्थांनी म्हटलंय की राम आणि दास दोघे पहुडले रामी, तेही बोलावया तुझा न नुरे धामी. मग याचा अर्थ काय झाला की भगवान परकीय नाहीत, ते स्वकीयच आहे, आपलेच आहे, आणि आपल्या स्वकीयाच्या अधीनतेत विशेष स्वाधीनता असते, आपल्याच्या त्याच्यामध्ये राहणं असं. तर भगवंताची अधीनता ही परम स्वाधीनता आहे, त्यात भगवान सुद्धा भक्ताच्या अधीन होतात. अहम भक्त पराधीन, हा आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये जे आहे ते आलेलं आहे. तर अशा प्रकारे
ज्ञानयोगीला कशा प्रकारचा मुक्तीतून लाभ होतो, भक्ती मार्गाला कशा प्रकारचा लाभ होतो, प्रेम भक्तीचा लाभ होतो, हे असं त्यांनी ह्या श्लोकाच्या, म्हणजे कोणत्या श्लोकाच्या, 19व्या श्लोकाच्या, म्हणजे भूतग्रामस एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते, हा जो श्लोक आहे त्याच्या शेवटी त्यांनी त्याचं विवेचन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 20वा श्लोक जो आहे त्यांनी सांगितलंय की परस्तस्मातु भावन्यो व्यक्तो व्यक्तात सनातना. म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की 20वा श्लोक आहे हा, आणि 20व्या श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की परत अस्मात तो भाव अन्य अव्यक्त अव्यक्तात. म्हणजे आता आम्हाला माहिती आहे की अव्यक्त काय आहे. आता आमच्या हिशोबाने अव्यक्त काय आहे, जेव्हा जे आहे ते हे ही जी सृष्टी निर्माण झाली ती कशी निर्माण झाली. आताच आपण पाहिलं की ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेवाची सृष्टी निर्माण केली, म्हणजे ब्रह्मदेवाला समष्टी मन, समष्टी बुद्धी, मन बुद्धी चित्त अहंकार हे समष्टी लेवलवर म्हणजे जनरल लेवलवर. आणि हे कसं आहे तर म्हणजे हे अव्यक्त आहे, ज्याला आम्ही हिरण्यगर्भ सुद्धा म्हणतो, ज्याला आम्ही प्रकृती म्हणतो. ते ब्रह्मदेवाची जी हे आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की अदृश्य शक्ती ब्रह्मदेवाची, त्याला त्यांनी अव्यक्त म्हटलंय. आता अव्यक्त आहेच, म्हणजे परत तस्मात भाव अन्य अव्यक्त अव्यक्तात अनादी, म्हणजे त्या अव्यक्ताच्या पलीकडे आणखीन अव्यक्त आहे जे अनादी आहे. त्याचा तू विचार कर. यस सर्वेषु भूतेषु नशस्तु न विनश्यती, आणि ते परमात्म तत्व जे आहे जे अव्यक्ताच्याही पलीकडे आहे त्याचा तू विचार करून ते कधीही नष्ट होत नाही. म्हणजे अव्यक्ताहून म्हणजे ब्रह्मदेवाचे सूक्ष्म शरीर, आणि दुसरं सनातन अनादी अत्यंत श्रेष्ठ भावरूप जो अव्यक्त आहे म्हणजे परमात्मा आहे, तो संपूर्ण प्राण्यांचा नाश झाला तरी नष्ट होत नाही. म्हणजे परत त्यांनी जे आहे ते निर्गुण स्वरूप या ठिकाणी दाखवलेलं आहे परमात्माचं, की निर्गुण स्वरूपाला जे आहे ते डिनोट केलेलं आहे, इंडिकेट केलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे ब्रह्मदेवाचं सूक्ष्म शरीर काय आहे, ब्रह्मदेवाचं सूक्ष्म शरीर म्हणजे हे सर्व समष्टी मन बुद्धी समष्टी, त्याला ब्रह्मदेवाचं सूक्ष्म शरीर म्हटलंय. ब्रह्मदेवाचं कारण शरीर कोणतं आहे, ज्याच्यातनं ब्रह्मदेव निर्माण झाले, तर मूळ प्रकृती हे त्याचं कारण शरीर आहे. तर म्हणून अव्यक्त जे आहे हे ब्रह्मदेव आणि प्रकृती हे जे दाखवलं या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्याच्याही पलीकडे जे अव्यक्त आहे म्हणजे परमात्मा आहे, त्याच्याबद्दल ते या ठिकाणी सांगतात आहे की तो अत्यंत विलक्षण आहे. म्हणजे ब्रह्मदेवाच्या पलीकडे 2 तत्व आहे, मूळ प्रकृती आणि परमात्मा. ब्रह्मदेवाचं कारण शरीर मूळ प्रकृती, आणि मूळ प्रकृतीच्या पलीकडे परमात्मा. तर येथे प्रसंग मूळ प्रकृतीचा नाही तर परमात्माचाच आहे. परमात्मालाच पर म्हटलंय, परमात्माला श्रेष्ठ म्हटलं आहे, त्यालाच आपल्याला ओळखायचं आहे की संपूर्ण प्राणी नष्ट जरी झाले तरी अव्यक्त जो आहे म्हणजे परमात्मा जो आहे तो त्या ठिकाणी राहील, असं त्यांनी म्हटलंय. तर गीतेमध्ये 2 प्रकारे ह्याचा अव्यक्ताचा उपयोग केला आहे. एक तर अव्यक्त म्हणजे भगवंत, आणि दुसरा अव्यक्त म्हणजे आपल्याला दिसत नाही, जे अप्रगट आहे. म्हणजे अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत, म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरालाही त्यांनी अव्यक्त म्हटलं आहे, प्रकृतीलाही त्यांनी अव्यक्त म्हटलं आहे. अव्यक्तमेवच म्हणजे सर्वाहून परमात्म्याचे स्वरूप कसं आहे तर म्हणजे विलक्षण आहे, श्रेष्ठ आहे, भावरूप आहे, कोणत्याही काळात त्याचा कधी अभाव झाला नाही. म्हणजे परमात्मा सच्चिदानंद तो होता आहे आणि राहील, तो चैतन्य स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे. अशा प्रकारचे जे सनातन तत्व आहे जे सदा सर्व काळ आहे आणि सदा सर्व काळ राहील, म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याहून श्रेष्ठ कोणी असू शकत नाही आणि होण्याची शक्यता नाही. मग असं सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यती, म्हणजे याचा अर्थ त्यांनी असा केलेला आहे की त्याची विलक्षणता सांगितलेली. विलक्षणता काय की संपूर्ण प्राणी नष्ट झाले, संपूर्ण शरीराचा अभाव झाला तरी परमात्म्याचा अभाव होत नाही. आता हे परत परत येते न विनश्यती, म्हणजे संसारात कार्यरूपानी अनेक परिवर्तन होतात पण परमात्मा तत्वाला अपरिवर्तनशील आहे, त्यात काही कधीही किंचित मात्र परिवर्तन होत नाही. म्हणून 2 तत्व आहे, एक परमात्मा तत्व आहे आणि एक संसाराचं तत्व आहे. एक परिवर्तनशील आहे, एक अपरिवर्तनशील आहे. जे परिवर्तनशील आहे तर त्यांनी अपरा म्हटलेलं आहे शास्त्रीय भाषेमध्ये, आणि परमात्म्याच्या तत्वाला त्यांनी परा म्हटलेलं आहे. परामध्ये कधी परिवर्तन होत नाही आणि अपरामध्ये काय होतं तर म्हणजे परिवर्तन होतं.
परमात्माला श्रेष्ठ का म्हटलं त्यांनी, तर म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीराहूनही श्रेष्ठ काय, तर म्हणजे मूळ प्रकृती म्हणजे कारण शरीर ब्रह्मदेवाचं, आणि त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ जो आहे कोण आहे, ज्याचं सत्तेवर हे सर्व ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेवाची सृष्टी आहे, तो परमात्मा, तो सर्वात श्रेष्ठ आहे. आणि मग ते पुढे 21व्याकडे जातात. अव्यक्तोक्षर इत्युक्तस्त माहू परमाम गतीम य प्राप्य न निवर्तन्ते तद्दाम परमम मम. अव्यक्ताक्षर इति उक्त तमाहू असं त्याचा अर्थ त्यांनी केलेला आहे या ठिकाणी. त्यांना असं म्हणायचं आहे की अव्यक्त जे आहे त्याला अव्यक्त अक्षर असे म्हटले गेले आहे. कुणाला म्हटलं गेलं आहे? भगवंताला म्हटलं गेलं आहे. जे शेवटला टप्पा आहे भगवंताचा जो अपरिवर्तनशील आहे त्याला ह्या ठिकाणी त्यांनी ह्या श्लोकामध्ये अव्यक्त म्हटलं आहे. की उक्त परमाम परमगती म्हटले आहू म्हणजे म्हटलं गेलं आहे. आणि यमप्राप्य न निवर्तनते, आणि त्याला जो प्राप्त होतो तत् मम परधाम परमम धाम, त्याला जो प्राप्त होतो तो परमात्मा, ते पोचल्यानंतर जे आहे ते परत वापस यायचा प्रश्न नाही. जसं आता मी सांगितलं की ट्रेन मधून उतरतो आम्ही, स्टेशन आलं की आमच्या घरातच असतो तर आम्हाला परत कुठे उतरायचं नाही की करायचं नाही, हे जे उदाहरण दिलं ते उदाहरण या ठिकाणी सुद्धा लागू होतं. की त्यांचं असं म्हणणं की भाई जीव एकदा परमात्म्यामध्ये विलीन झाला तर परत परत जे आहे ते काय म्हटलं या ठिकाणी भगवंतानी, की असं म्हटलं की मला येऊन भेटा, मला येऊन मिळा, माझी तुम्ही चिंतन करा, भगवंताची आठवण नेहमी ठेवा. म्हणजे माम म्हटलेलं एका ठिकाणी अक्षरम ब्रह्म म्हटलेलं आहे, एक अधियज्ञ म्हटलेलं आहे, परमम पुरुषम दिव्य त्या परमात्म्याला म्हटलेलं आहे, कविम पुराणा अनुशासिताम तारम हे सुद्धा जे आहे ते परमात्म्यालाच म्हटलेलं आहे. हे आता माम म्हटलं, अव्यक्त म्हटलं, सनातन म्हटलं, हे सर्व का शब्द आले? हे सर्व शब्द वेगवेगळे परमात्मा करता या ठिकाणी ह्या भगवद्गीतेमध्ये या श्लोकांमध्ये जे आहे काही ठिकाणी आलेले आहे. पण त्यांना आता इथे या श्लोकामध्ये असं सांगायचंय की या सर्वांमध्ये एक वाक्यता करून भगवान म्हणतात की याला तुम्ही अव्यक्तच म्हणा आणि अक्षर म्हणा, असं त्याला म्हणायचं या ठिकाणी. कारण की आपल्या ह्या श्लोकामध्ये जे आहे ते कसं आहे, अव्यक्त अक्षर इति उक्ततम आहू, यालाच तुम्ही अव्यक्त म्हणा, अक्षर म्हणा, इति म्हणजे हे, उक्ततम आहू म्हणजे असं म्हणा, असं म्हणतात. सर्व हे जे वेगवेगळे शब्द आहे हे सर्व वेगवेगळे शब्द एका ठिकाणी आणून त्यांनी एक कॉमन शब्द ह्या श्लोकामध्ये दाखवला आहे की अव्यक्त आणि अक्षर यालाच जे आहे ते म्हणतात. त्यालाच तुम्ही परम गती म्हणा, त्यालाच तुम्ही सर्वश्रेष्ठ गती म्हणा, आणि ज्याला प्राप्त झाल्यावर जीव पुन्हा परत येत नाही ते माझं परमधाम आहे, असं या श्लोकामध्ये परमम धामम असं जे म्हटलेलं आहे या ठिकाणी. निवर्तते तद्धाम परमम ममो, सर्वोत्कृष्ट स्वरूप हे आहे. तर अनेक रूपामध्ये जे चाललं गेलेलं आहे त्याची एक वाक्यता केली गेली या ठिकाणी. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाबा ब्रह्म आहे, अविनाशी आहे, अमृत आहे, शाश्वत धर्म म्हणतो, सनातन म्हणतो, एकांतिक सुखाचा आश्रय मी आहे, सर्व काही काय म्हणजे सर्व जे आहे ते एक अलग अलग आपण म्हणतो, अलग अलग वेगवेगळं त्याला समजतो, पण त्यांनी या ठिकाणी एक वाक्यता केलेली आहे. आणि ह्याचा जो आहे तो अर्थ रामसुखदास महाराजांनी जो केलेला आहे तो अशा प्रकारचा केला आहे की भाई वेगवेगळी उपासना आहे आपली. निर्गुण उपासना आहे, सगुण उपासना आहे, त्याच्यानंतर जे आहे ते सगुण साकार उपासना आहे, त्याच्यानंतर निर्गुण आपली सगुण निराकार उपासना आहे. तर त्यांचं असं म्हणणं की काय या ठिकाणी की जी मनुष्याची उपासना आहे ती सर्व एकाच ठिकाणी पोचते हे दाखवण्याकरता हा श्लोक या ठिकाणी सर्वांच्या एकतेचं वर्णन ह्या श्लोकामध्ये केलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. मनुष्याची रुची काय आहे, त्याचा विश्वास काय आहे, त्याची योग्यता काय आहे, त्याप्रमाणे जो आहे उपासनाचे भिन्न भिन्न प्रकार असतात, पण जो अंतिम फलामध्ये कोणताही परिणाम नाही, फरक नाही. सर्वांचं प्राप्त करून घेण्याचं तत्व एकच असतं. जसं समजा तुम्हाला भूक लागलीये, आता तुम्ही जेवायला तुमचा वेगवेगळे पदार्थ आहे, काही आवडते काही नावडते, पण कोणतेही जरी तुम्ही खाल्ले, आता तुम्ही आवडतेच खाणार, आवडते जरी वेगवेगळे पदार्थ असते तुम्ही खाल्ले तर काय की तुमचं पोट भरेलच त्या ठिकाणी. जसं भोजन न मिळाल्यावर अभावाची आणि मिळाल्यावर तृप्तीची एकता आहे. म्हणजे भोजन नाही मिळालं तर अभाव आहे, पण मिळालं की तृप्ती आहे. तर ही तृप्तीची एकता जी आहे ते कशी आहे, तर म्हणजे ते भोजनाचे पदार्थ त्या ठिकाणी जे आहे ते
निराळे असले तरी तृप्ती त्या ठिकाणी पूर्ण होते. त्यांना काय सांगायचं या ठिकाणी की उपासनेमध्ये जरी भिन्नता असेल तरी परमात्म्याला सगुण निराकार मानून उपासना करा, निर्गुण निराकार मानून उपासना करा, सगुण साकार मानून उपासना करा की मी रामाचा भक्त आहे, मी कृष्णाचा भक्त आहे, मी हनुमानाचा भक्त आहे, सगुण साकार मानून उपासना करा. शेवटी सर्वांना एकाच परमात्म्याची प्राप्ती होते. हे खूप महत्वाचं आहे या ठिकाणी. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा डाऊट नको, कोणत्याही प्रकारचा झगडा नको की हे रामाचे, हे कृष्णाचे, हे शिवाचे, विष्णूंचे, असं काही नाही. जसं भगवान जे आहे स्वच्छेने अवतार घेतात, भगवंताच्या इच्छेनुसार लोकांच्या उद्धारासाठी कारक पुरुषाच्या रूपात ते येतात, म्हणून ते वेगवेगळे असे भूमंडलावर दिसतात की हे राम आहे, हे कृष्ण आहे, परंतु काय आहे की हे सर्व कसे आहे तर हे एकच आहे. असे अव्यक्त अक्षर इत्यादी नावाचे पोहत जे आहे ती कशी आहे म्हणे ती तत्वापर्यंत जेव्हा जाते तेव्हा ते एकच आहे. अव्यक्त व्यक्त अक्षर क्षर गती स्थिती दोन्हीहून रहित निरपेक्ष तत्व जे आहे ते एकच आहे. जरी नावाच्या पाठीमागे जरी आपण असलो तरी शेवटलं तत्व कसं आहे ते एकच आहे आणि त्याला प्राप्त झालेला जीव पुन्हा परत येत नाही असं त्यांना सांगायचं. पुरुषच परपार्थ भक्त्या लभ्यस्तवन्या यस्यांत स्थानी भूतानी येन सर्व विदम. म्हणजे संपूर्ण प्राणी ज्याच्यामध्ये आहे भगवंतामध्ये आहे, ज्याद्वारा हा संपूर्ण संसार व्याप्त आहे आणि परमपुरुष परमात्मा तर अनन्य भक्तीने प्राप्त होण्यायोग्य आहे. तर त्या ठिकाणी दोन गोष्टी सांगितल्या. एक तर हे सांगितलं की परमात्मा सर्व दूर व्याप्त आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे आहे ती मी त्यांच्यात आणि ते माझ्यात नसतात. मी म्हणजे असं की एक तर हे दाखवलंय की परमात्मा सर्व दूर आहे आणि दुसरं सांगितलं की परमात्मामध्ये मी नाही, माझ्यामध्ये परमात्मा नाही. अशा प्रकारचं केलं त्यांनी. काय केलंय की निषेध रूपानी आणि अन्वय रूपानी मी त्यांच्यात आणि ते माझ्यात नसतात. त्या ठिकाणी भगवान विधी रूपाने सांगत आहे की परमात्म्याच्या अंतर्गत सर्व प्राणी येतात. परमात्मा संपूर्ण संसारात परिपूर्ण आहे. त्यालाच भगवंतानी जे आहे ते 9व्या अध्यायामध्ये काय सांगितलंय की विधी आणि निषेध, अन्वय आणि निषेध दोन्ही प्रकारे सांगितले. तात्पर्य काय की माझ्याशिवाय कोणाची स्वतंत्र सत्ता नाही. तुम्ही म्हणा की भगवंताशिवाय आणखी कोणी नाही किंवा भगवंत सर्व दूर आहे. दोन्ही जरी म्हटलं तरी काय होतं, भगवंतच तुम्ही दाखवत आहे. भगवंताशिवाय आणखी कोणी नाही असं म्हटलं किंवा भगवंतच सर्व काही आहे असं जर म्हटलं तर दोन्ही प्रकारे जे आहे तुम्ही भगवंताचं या ठिकाणी त्याला इंडिकेट करता. म्हणजे भगवंत सर्वोपरी आहे, सर्वात व्यापून आहे. त्याचा अर्थ काय झाला ते म्हणतात की सर्व वस्तूत आहे, संपूर्ण क्रियेत आहे, संपूर्ण प्राणात आहे. सोन्यापासून तुम्ही वेगवेगळं बनवलं काही तर सर्व त्याच्यामध्ये काय म्हणजे सोनं आहे की नाहीये, त्यामुळे सोनं त्या ठिकाणी आहे. सर्वच दागिन्यामध्ये आहे. मग दागिने नष्ट झाले तरी सोनंच आहे. मग सोन्यापासून तयार केलेल्या दागिन्याचं नाव, रूप, आकृती वेगवेगळं असतं तरी ते सोनंच आहे त्याच्यामध्ये. तर तशाच प्रकारे संसाराचा अंत झाल्यावरही परमात्माच आहे, संसार रूपानेही परमात्माच आहे. संसाराला पंचभौतिक उच्च नीच लहान मोठा अनुकूल प्रतिकूल मानल्याने परमात्म्याकडे दृष्टी जात नाही. म्हणून तुम्ही नाना याच्यामध्ये जाऊ नका की हे वेगळं ते वेगळं ते वेगळं. मग असं ज्याला अव्यक्त आणि अक्षर म्हटलं तसंच ह्या श्लोकामध्ये पुरुषच पर हे म्हटलेलं या ठिकाणी की म्हणजे जो आहे तो परमात्मा तोच आहे, वेगळा नाहीये या ठिकाणी. पुरुषच पर म्हणजे परमात्म्याशिवाय आणि हा परमात्मा अनन्य भक्तीने प्राप्त होतो. हे दुसरं झालं. म्हणजे पहिलं काय झालं या श्लोकामध्ये की परमात्माबद्दलचं विवेचन केलं त्यांनी. कशा प्रकारे केलं की परमात्मा सर्व दूर आहे आणि सर्वात परमात्मा नाही, म्हणजे परमात्मा फक्त आहे, आणखीन कोणी नाहीये, अशा प्रकारचं विवेचन केलं. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी काय केलं की हा अनन्य भक्तीने प्राप्त होईल. म्हणजे यांनी असं म्हटलं इथे यस्यांत स्थानी भूतानी येन सर्व मिदम ततम हे म्हटलेलं या ठिकाणी. आणखीन कोणी नाहीये, म्हणजे पुरुष परमात्माच्या शिवाय आणखीन काही नाही. तो अनन्य भक्तीने प्राप्त होतो. आणि आपण काय करायचं त्यामुळे परमात्म्याशिवाय प्रकृतीचं कार्य अन्य म्हटलं जातं. मग अन्याची स्वतंत्र सत्ता मानून त्याचा आदर करतो आपण, महत्व देतो, त्याची अनन्य भक्ती नसते. म्हणजे त्याला असं म्हणायचं त्यांना भगवंताच्या शिवाय तुम्ही म्हटलं की नाही हे महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे, पूजा महत्वाची आहे, हे जप महत्वाचं आहे, म्हणजे ते सर्व करायचंय, भगवंतापर्यंत पोचण्याकरता करायचंय. पण महत्व काय आहे तर म्हणे महत्व फक्त भगवंताचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. अनन्य भक्तीचा अर्थ त्यांनी सांगितला आहे की परमात्म्याशिवाय आणखी कोणाची सत्ता नाही.
मग तुम्ही त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, पकडून ठेवा एकाला, ज्याला पकडायचंय त्याला. त्याची सत्ता आहे, त्याची महत्ता आहे. भगवंताच्या नाताने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी क्रिया करायची, कोणती पण क्रिया तुम्ही केली ती त्याच्याकरता करता आहात, म्हणजे तरच ती अनन्य भक्ती होईल. त्याच्याशिवाय जिथं अनन्य भक्ती, शरणागती जी आहे ती शरणागती अशाच प्रकारची आहे की प्रत्येक गोष्ट जे की चाललेली आहे ते सर्व भगवंतच जर आहे, भगवंताशिवाय आणखी कोणी नाही, तर जे की चाललेलं आहे, युद्ध जरी चाललेलं आहे तरी भगवंताचंच ते आहे. युद्ध थांबलं तरी भगवंताचं, युद्ध चालू झालं तरी भगवंताचं, मी जिवंत आहे तरी भगवंताचं, नाही जिवंत राहिलं तरी भगवंताचं, मी कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, कठीण परिस्थितीमध्ये आहे, चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, सर्व काही काय आहे तर म्हणे ते आणखीन कोणाची सत्ता नाही, फक्त भगवंतच आहे असं ते म्हणतात त्या ठिकाणी. म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणात एक परमात्मा आणि एक काय झालं, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये एक परमात्मा आहे आणि एक संसार आहे. तर ते म्हणतात की सर्व देश काल वस्तू व्यक्ती घटना इत्यादीच्या रूपात परमात्मा तत्वच आहे, आणखीन वेगळं काही नाही. जसं बर्फ आहे, गार आहे, ढग आहे, थेंब आहे, धोकं आहे, नदी आहे, तलाव आहे, समुद्र आहे, काय त्याच्यामध्ये पाणीचं सर्व नसतं. त्याच प्रकारचं भगवंताचं या ठिकाणी आम्ही स्वरूप समजायचं. आणि मग भक्ताच्या मान्यतेमध्ये काय असायला हवं की एका परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणून त्याचं खाणं पिणं, उठणं बसणं, झोपणं, जागणं इत्यादी सर्व क्रिया सर्व परमात्म्यामध्येच आहे, परमात्म्याशिवाय आणखीन काही नाही. म्हणून त्यांनी परत या ठिकाणी म्हटलंय की सगुण निराकार, निर्गुण निराकार आणि सगुण साकाराची उपासना भगवंताचा आश्रय घेऊन त्याचं चिंतन करण्याचा विषय असल्याने सगुण साकाराच्या बाबतीत त्यांनी जे आहे रामसुखदास महाराजांनी काय सांगितलंय की तुम्हाला कदाचित निर्गुण निराकार तत्व समजण्यामध्ये कठीणता होत असेल, त्या ठिकाणी ध्यान लावावं लागतं, त्या ठिकाणी योग असतो, त्या ठिकाणी ते म्हणतात की गृह मध्यामध्ये म्हणजे जे आहे ते आज्ञाचक्र जिथे आहे तिथे तुम्ही ध्यान करा आणि असं बसा वगैरे असं, तर ते सर्व कठीण असेल, तुम्हाला प्राणानं रोखणं ही गोष्ट त्या ठिकाणी कठीण असेल निर्गुण निराकाराचं ध्यान करताना, तर त्यांनी सांगितलंय की सगुण सागराच्या उपासनेत भगवंताचा आश्रय घेऊन त्याचं चिंतन या ठिकाणी करत राहावं असं त्यांनी म्हटलं. या ठिकाणी उपासनेच्या जितक्या गती आहे त्या स्वरूपाच्या अंतर्गत येतात, असं स्वरूप केवळ मतपरायण होण्याने आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे जे काही आहे अनन्य भक्ती दाखवली, हमें राजे उसमें जिसमें तेरी रजा ये भी वाहुआ है वो भी वाहुआ है, किंवा मी करता मनुष्य दुखी होशी, राम करता मनुष्य पावशी, अशी किती प्रताप, हे सर्व जे सांगतात की मी भगवंतच आहे, आणखीन दुसरं कोणी नाही. म्हणजे माझं स्वरूप प्राप्त झाल्यावर साधकाची वृत्ती इतर स्वरूपाकडे जात नाही. आता तुम्ही जर रामाचं समजा उपासना केली तर मग रामाची उपासना केल्यावर रामाकडे तुमचं स्वरूप जाईल, मग ती वृत्ती काय होईल, ती रामाकडे जात राहील. मग रामाकडे जर वृत्ती जात राहिली तर इतर ठिकाणी जाणार नाही, म्हणजे नॅचरल आहे ते, किंवा इतर ठिकाणी कसं जाईल. तर म्हणून जेव्हा वृत्ती इकडे तिकडे जाणार नाही, फक्त तुमच्या उपासनेकडे जाईल, सगुण ज्याची तुम्ही उपासना करता आहात किंवा जे काही निर्गुण उपासना करता आहात, तर त्याचं काय होईल तर त्याची आवश्यकता सुद्धा राहणार नाही इकडे तिकडे जायची. वृत्ती दोन्ही गोष्टी, वृत्ती जाणार नाही आणि वृत्ती तिकडे जायची आवश्यकता पण राहणार नाही. वृत्ती केवळ परमात्म्यामध्येच राहील आणि मग तुम्ही सर्व काम जे आहे ते करत राहाल असं त्यांना म्हणायचंय. तर ब्रह्मलोकाच्या गतीपेक्षा, म्हणजे ब्रह्मलोकात जे सुरुवात केली मी की ब्रह्मलोका हे श्रेष्ठ लोक आहेत, मनुष्य तिथे जाऊन राहतो, त्या लोकांच्या भोगांपेक्षा म्हणा तुम्ही, तर त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की नाही, भगवंताचं जे लोक आहे तो तिची गती विलक्षण आहे, प्राण्यांचं अंतिम ध्येय जे आहे ते भगवंतच आहे आणि सर्वच भगवंताच्या ह्याच्यामध्ये येतात. म्हणून भक्तीबरोबर थोडा सुद्धा जडतेचा जो अंश असेल, अहमचा संस्कार असेल आणि आपल्या मताचा संस्कार असेल, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला ती अनन्य भक्ती झाली नाही हे लक्षात ठेवायला हवं. काहीच आकर्षण राहायला नको, फक्त भगवंतच हवा, आणखीन त्याच्याशिवाय काही नाही. तर अशा प्रकारचं त्यांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि सुखाची वासना तर एकच आहे, पण सुखसामुग्रीचं तर वेगवेगळं आहे. आम्हाला संसारातलं सुखसामुग्री हवी असते, ब्रह्मलोकापर्यंतची सुखसामुग्री हवी असते, पण मुक्ती सुखानेही या ठिकाणी ते म्हणतात रामसुखदास महाराज की तिथे सुद्धा संतुष्ट होऊ नका, भक्ती करा असं ते म्हणतात या ठिकाणी. भक्ती करून जे आहे ते काय करा, म्हणजे परमेश्वराला तुम्ही आपलंसं करा, कारण की सोपी आहे असं त्यांना या श्लोकाच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे.
आता मी थांबतो इथे, वेळ झालेला आहे. आपण पुढे याचा जो आहे ज्ञानेश्वर महाराज कशा प्रकारे याचं वर्णन करतात 20, 21 आणि 22 श्लोकाचं ते आपण पाहणार आहोत. पहिल्याच्या आपण ओव्या पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण 8व्या अध्यायाच्या शेवटल्या भागाकडे जवळजवळ पोहोचलेलो आहोत. आणि या अभ्यासातून आपल्याला जे आहे ते दर दिवशी काहीतरी नवीन असं उमगतं आहे. असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे, त्याच्याबद्दल काय काय नवीन वस्तू आपल्याला आज कळलं, मला काही नवीन, आणि त्याच्याबद्दलचं चिंतन जे आहे ते होईल तर चांगलं आहे. जय जय रघुवीर. नमस्कार. आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातु न वा पञ्चकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्